शिंदेंची दाढी बंड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखेच। शिंदेंच्या शिवसेनेच्या सोमनाथ काशीद यांचं हे वक्तव्य आहे। काशीद यांच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। महाराजांप्रमाणे शिंदे गोरगरीब जनतेसाठी काम करतात अशा प्रकारचं वक्तव्य देखील काशीद यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंची दाढी आणि बंड हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखंच अशा प्रकारचं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे नेते सोमनाथ काशीद यांनी केलेलं आहे। एकनाथ शिंदे यांची दाढी आणि बंड हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखंच आहे अशा प्रकारचं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेच्या सोमनाथ काशीद यांनी केलेलं आहे आणि या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कालच संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांची दाढी ही अफजल खानासारखी आहे, ती नकली आहे, अमित शहा ती दाढी कधी कापून टाकतील हे कळणार देखील नाही अशा प्रकारची टीका केलेली होती आणि यावरती उत्तर देताना सोमनाथ काशीद यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। अरे ती दाढी नकली आहे, ती दाढी कधी अमित शहा कातरतील त्याला कळणार नाही। त्या माणसाला दाढी अर्धी वगैरे काय नसते आणि दाढीचं आम्हाला सांगू नका कौतुक। हा ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा, हा ती गद्दारांची दाढी आहे, ती अफजल खानाची दाढी आहे, लक्षात घ्या। आणि ती शाहिस्ते खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं। तुमचं खरं दुखणं दाढी नाहीये। एकनाथ शिंदे साहेबांनी जी लोकप्रियता मिळवली त्यामुळे तुमच्या पोटात रोज गोळा येतो आणि रोज सकाळी तुम्ही येऊन तो गोळा डिझॉल्व करता, हे सगळ्या दुनियेला कळलंय। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर शिंदे साहेबांची तुलना केली पाहिजे। त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांकडे बी दाढी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्यासाठी, रयतेसाठी, जनतेसाठी जे बंड केलं होतं त्याच प्रकारचं बंड शिंदे साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांना गद्दार गद्दार म्हणून तुमचा आता काही उपयोग होणार नाही।